हरीश तुकाराम पाटील. हरीश तुकाराम पाटील. घर लहान, कुटुंब मोठे, वडील हयात नाहीत, आई घरकाम करते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. घर म्हणजे झोपडीच. घराजवळून नाला वाहतो, घराजवळच कचरा कुंडी. विद्यार्थी स्वतः पेपरची लाईन टाकून शिकत होता. आणि अशाही परिस्थितीत त्याला मिळत आहे एकलव्य गौरव पुरस्कार. ज्याला न नाव काही देऊन नाव त्याला, ते नाव राखण्याला घनघोर ही लढाई, घनघोर ही लढाई, घनघोर ही लढाई. जानेवारी महिना उजाडला की समता विचार प्रसारक संस्थेमध्ये एक वेगळं चैतन्य संचारतं. हे चैतन्य नववर्षाच्या आगमनाचं नसतं बरं का. जानेवारी महिन्यांमध्ये साप्ताहिक बैठकीत एकलव्य गौरव पुरस्कार समारंभाच्या तयारीची सुरुवात होते. ही बैठक एकलव्य गौरव पुरस्काराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते, कारण की याच बैठकीत ठरवलं जातं की यंदाच्या कार्यक्रमाचा संयोजक कोण असेल, कार्यक्रमासाठी आपल्याला काय तयारी करावी लागणार आहे, किती मेहनत घ्यावी लागणार आहे याचा आढावा घेतला जातो. आणि या बैठकीनंतरच एकलव्याच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. मग केलं जातं प्रत्येक कामाचं नियोजन. संयोजक कामाची आखणी करतो आणि ती कामं कार्यकर्त्यांमध्ये वाटून देतो. याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे. स्वतःचं काम करत असताना सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत त्यांनी शिक्षण घ्यावं, त्यांच्या साह्याला आम्ही कुठेतरी मदत करतो म्हणत नाही, पण आम्ही त्या माध्यमातून एक शिक्षिका असल्यामुळे सतत माझा हा प्रयत्न चालू राहिला किंवा प्रयत्नशील होते की विद्यार्थ्यांच्या मध्ये त्या कुठल्याही प्रकारची त्यांना कमतरता न पडता त्यांना शिक्षण घेता यावं, तरी त्यांच्या आलेल्या ज्या संधी आहेत त्या संधी त्यांना गमावायला लागू नये. कारण आर्थिक स्तर जेव्हा निम्न स्तर असतो तेव्हाच ह्या अडचणी असतात. मध्यमवर्गीय कुटुंबीय किंवा श्रीमंत वर्ग, त्या श्रीमंत वर्गाला अडचणी असत नाही. तो खरोखर हातावर ज्यांचं पोट आहे अशा लोकांनाच अशी मुलं आहेत आणि ही मुलं खरोखर जिद्दी आहेत आणि जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीवर मात करून ती शिकतायत. तयारीमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे ठाण्यातील माध्यमिक शाळांना भेटी देणं. आपले कार्यकर्ते आपापल्या विभागातील खाजगी व महानगरपालिकांच्या शाळांना प्रत्यक्ष जाऊन भेट देतात. हे कार्यकर्ते देखील कधी कधी त्याच शाळेत शिकलेले असतात, त्यामुळे त्यांनाही पुन्हा एकदा शाळेत जाण्याची संधी मिळते. ते प्रत्यक्ष जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेतात. समता विचार प्रसारक संस्था व एकलव्य गौरव पुरस्कार याबद्दल सविस्तर माहिती देतात. ठाण्यातील जवळजवळ सर्वच शाळा आणि मुख्याध्यापकांचे मोलाचे सहकार्य संस्थेला लाभते. कार्यकर्ते 10वीच्या वर्गावरही जाऊन ही माहिती विद्यार्थ्यांना देतात. एकलव्य पाहणीचे फॉर्म्स मुख्याध्यापक व शिक्षकांना दिले जातात. मग शिक्षक त्यांना माहीत असलेल्या गरजू, मेहनती व जिद्दी विद्यार्थ्यांना हे फॉर्म्स भरण्यासाठी देतात, जे एकलव्य गौरव पुरस्कार मिळण्याच्या पात्रतेचे असतात. काही दिवसांच्या अवधीनंतर हे फॉर्म्स कार्यकर्त्यांना परत मिळतात आणि मग हे फॉर्म्स विभागवार कार्यकर्त्यांमध्ये वाटले जातात आणि तेव्हाच खरं तर सुरुवात होते एकलव्यांच्या पाहणीसाठी. कधीही न पाहिलेल्या वाटा गुंडाळत एकलव्यांच्या घरांचा शोध घेतला जातो. ठाण्यासारख्या पॉश शहरातही अशा अनेक वस्त्या आणि झोपडपट्ट्या आहेत की आपल्याला विश्वासही बसणार नाही. मोठाले रस्ते, हायवे, उंच डोंगरावरती असणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये आजही पाणी, संडास यासारख्या मूलभूत गरजा नीट भागवल्या जात नाहीत. तिथल्या रहिवाशांना या दैनंदिन कामासाठी तासनतास घालवावे लागतात, पायपीट करावी लागते. संस्थेचे कार्यकर्ते अशाच वस्त्यांमध्ये जाऊन एकलव्यांची पाहणी करतात. एकलव्य पाहणी झाल्यानंतर हे सर्व फॉर्म्स ऑफिसवरती जमा केले जातात आणि एकदा का 10वीचा निकाल लागला की त्यातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या फॉर्म्सची संस्थेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून छाननी केली जाते
आणि खरोखरच गरजू विद्यार्थ्यांची निवड पुरस्कारासाठी केली जाते, त्यांना अभिनंदन पत्र दिले जाते. पण अशा विद्यार्थ्यांची पाहणी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अनुभव बरंच काही सांगून जातात. मी काळव्या विभागाच्या विद्यार्थ्यांची पाहणी केली. तर काळव्या विभागाने असे अनेक विभाग आहेत. गोलाईनगर, मनीषानगरच्या आपल्या साईडला जयभीमनगर, आटकोणेश्वर नगर, डोंगराळ परिसर तिथे अशा सुविधांच्या खूप सुविधा नाही तिथे या साईडला. तिथे झोपडपट्टी, अशा पत्र्यांची घरासमोर वाहने गटार आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी चांगले यश मिळवले. आणि काही विद्यार्थी काळव्या इथून त्या साईड म्हणजे गोलाईनगर या साईडले विद्यार्थी बसनी वगैरे ठाण्याला येतात. असे ते त्यांचे रोजचे प्रवासाचे 2 तास असे प्रवासात जातात. आणि तसेच काळवा विभागामध्ये नाईट स्कूल आहे, काळवा नाईट स्कूल. तर ते सुद्धा दिवसा काम करून रात्री शाळेत शिकतात. ते म्हणजे दिवसा उत्पन्न यांचे घरी कमी आहे. काही विद्यार्थ्यांचे ते वडील नाही आहेत. मग अशा परिस्थितीत ते आईला कामात मदत करून प्रतिकूल परिस्थितीने मात केली आणि उज्ज्वल यश मिळवले. आपण सगळीकडेच बोलतो की ठाणे शहर ही विकासाकडे चाललंय, पण गेली मी 5-6 वर्ष पाहणी करतोय, पण परिस्थिती जशी आहे तशी ते परिस्थिती. शाळांपासून सुरू झालेली एकलव्य पाहणीची ही प्रक्रिया पाहणी होऊन विद्यार्थ्यांची निवड झाल्यावर इथे संपते आणि मग तयारी सुरू होते ती प्रत्यक्ष एकलव्य गौरव पुरस्काराच्या दिवसाची. समता विचार प्रसारक संस्था ही संस्था 1992 साली स्थापन केली आम्ही लोकांनी. आमच्या संस्थेच्या नावातनंच हे स्पष्ट होतं की समाजामध्ये सर्व प्रकारची जी विषमता आहे ती विषमता नष्ट व्हावी आणि या समाजातल्या सर्व घटकांना, सर्व जाती धर्माच्या, सर्व स्त्री पुरुषांना, गरीब श्रीमंताला, सगळ्यांना आपापला विकास समाजाच्या विकासाबरोबर सामंजस्याने, समाधानाने, आनंदाने करता यावा यासाठी प्रयत्न करणे हा समता विचार प्रसारक संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आणि हा आपल्याला वाटत असेल की खूप साधा आणि सोपा गोष्ट आहे, त्याच्यासाठी संस्था स्थापन कशाला करायला हवी. मात्र समाजामध्ये किती प्रकारची विषमता कशी ठाई भरलेली आहे हे आपण रोज अनुभवत असतो. पेशावरनं सफाई कामगाराला हीन वागणूक आपण देतो, स्वच्छतेचं काम करत असून देखील डॉक्टर, इंजिनियर, वकीलला खूप मानाने वागवतो. स्त्रीला आपण घरामध्ये बहिणीला, बायकोला, ताईला आपण कशा रीतीने त्यांच्याबद्दल पेश येतो, त्यांना कशी घरकामामध्ये झुंपून टाकतो, मुलाला वेगळा विचार करतो. तर या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या विषमता आहेत त्या विषमता दूर व्हाव्या याच्यासाठी समतेचा विचार मनामध्ये पोहोचवण्याची गरज आहे. उदाहरणार्थ आम्ही आता हा एकलव्य गौरव कार्यक्रम घेतो, ह्याच्यामध्ये देखील समतेचा विचार आहे की सर्वसाधारणपणे 10वीच्या वर्षी ज्यांच्या घरामध्ये पुस्तकं, वह्या, गाईड, क्लासेस, खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था, अभ्यासासाठी वेगळी खोली असं वातावरण असणारी मुलं आणि ज्यांच्या घरामध्ये त्यांच्या 5वीलाच दारिद्र्य पुजलेलं आहे, ज्यांचं 8x10च्या घरामध्ये 7-8 लोक राहत आहेत, घरामध्ये अभ्यासासाठी पुरेसं चांगलं वातावरण नाही, गाईड, पुस्तकं, वह्या वेळेवर मिळण्याची शाश्वती नाही, आई वडील निरक्षर, अशा वातावरणामध्ये राहून जेव्हा 10वीची परीक्षा एखादा मुलगा देतो, ही विषम परिस्थिती दूर व्हावी. समाजामध्ये हे अशा रीतीने ज्यांचे अंगठे कापून घेतले असे एकलव्य दूर व्हावेत आणि सगळ्यांना समान संधी मिळावी यासाठीचा प्रयत्न म्हणजे समता विचार. त्यामुळे समता विचार प्रसारक संस्थेचं मुख्य उद्दिष्ट हे समाजामधल्या विषमतेविरुद्ध हल्ला करणं. ही केवळ संस्था आहे म्हणजे फक्त रचनात्मक काम करणार का, तर रचनात्मक कामाबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी संघर्षाची देखील भूमिका या संस्थेने घेतलेली आहे आणि घेत राहणार. तेव्हा अशा रीतीने रचना आणि संघर्ष एकत्र हातात हात घालून ही संस्था काम करते.